नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत। आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये असणारा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे स्वाध्याय 3.1 जो आहे त्या स्वाध्याय 3.1चा अभ्यास करायचा आहे। ओके, आता यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे उदाहरणं विचारण्यात आलेले आहेत त्या उदाहरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो काय विचारलाय की संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा। प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे। आता प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे म्हणजे याच्यावरती कोणता तरी एखादा सहसंबंध जो आहे तो सहसंबंध या ठिकाणी जोडला गेलेला असणार आहे, कारण सहसंबंधाशिवाय आपल्याला यातला जो अर्थ आहे तो अर्थ समजू शकत नाहीये। आता इथं बघा 23 दिलेला आहे, इथं 54 आहे, 85 आहे आणि 116 आहे। तर 23 मध्ये ज्या वेळेस आपण 31 प्लस करू, 23 अधिक 31 जर प्लस केला तर उत्तर किती येते बघा, 3 आणि 1 4, 2 आणि हे 3 किती आले 5 म्हणजे 54 बरोबर आहे। या 23 मध्ये अधिक 31 केले तर 54 येतात। त्यानंतर 54 मध्ये जर अधिक 31 केले, 54 अधिक 31 केले तर 5 आणि 1 6, 5 आणि 3 8, उत्तर किती आलेलं आहे, सॉरी 4 आणि 1 5, 85 उत्तर इथं आलेलं आहे। 85 अधिक 31 करा, 85 अधिक 31 करा बरोबर किती उत्तर येत आहे, 5 आणि 1 6, 8 9 10 11, 116, 116 अधिक 31 करा बरोबर किती येत आहे, 116 आणि 31, 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 1 147 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। ओके, या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला शोधता येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 31 37 41 आणि 43 अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 31 37 41 आणि 43। आता ह्या ज्या संख्या आहेत 31 37 41 43 ह्या कोणत्या संख्या आहेत तर मूळ संख्या आहेत। आता मूळ संख्या म्हणजे काय याबद्दलची सर्व माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो व तीच संख्या जी आहे त्या तीच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। इथं दुसरा पॉइंट काय येतो की 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत तर 1 ते 100 मध्ये मित्रांनो किती मूळ संख्या आहे ते तर 25 मूळ संख्या आहेत। ओके, संयुक्त संख्या ह्या 74 आहेत आणि 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही। मग ह्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत बघा, कशा आहेत, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत। तर 43 नंतर कोणती मूळ संख्या येणार आहे, 47 ही मूळ संख्या येणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 8 15 24 आणि 35, 8 15 24 आणि 35 अशा प्रकारचा हा प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे। 8 15 24 आणि 35। आता इथं पहा 3 गुणिले 3 केला तर किती येत आहे रे, 3 त्रिक 9 मायनस 1 केला तर उत्तर किती आला 8, 3 त्रिक 9 ने वजा 1 किती आला 8 उत्तर आलं। ओके, तसं 15 जे आहे 15चं काय करूया आपण, 4 गुणिले 4 वजा 1 4 चौक 16 वजा 1 किती आलं 15 आलं। 24चं या ठिकाणी काय करूया, 5 गुणिले 5 वजा 1 5 5 25 वजा 1 किती आलं रे 24 उत्तर आलं। 5 नंतर इथं 6 गुणिले 6 वजा 1 6 6 36, 36 वजा 1 किती येत आहे 35। ओके, 36 वजा 1 किती 35 म्हणजे या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे त्याचं उत्तर किती आलेलं आहे, सॉरी अनेक पुढे घ्यायला पाहिजे, 7 गुणिले 7 7 गुणिले 7 7 7 किती 7 गुणिले 7 वजा 1 म्हणजे 7 7 49 वजा 1 किती 48 म्हणजे 48 ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। ओके, या पद्धतीने लक्षात घ्या म्हणजे इथं 3 4 5 6 7 या क्रमानं हे दोघांचा गुणाकार करून -1 करायचा आहे।
नेक्स्ट क्वेश्चन पहा 121, 169, 225 आणि 289. आता दिलेले जे काही संख्या आहेत त्या दिलेल्या संख्या काय आहेत, वर्ग संख्या आहेत. 121 हे 11चा वर्ग आहे, 11चा वर्ग बरोबर 121. त्यानंतर 169 जो आहे हा 169 13चा वर्ग आहे. 13चा वर्ग किती 169. 14 नाहीये इथं. 15चा वर्ग किती आहे 225. 16 नाहीये. 17चा वर्ग आहे 289. 18 सोडून द्या. 19चा वर्ग किती, 19चा वर्ग किती, तर 19चा वर्ग मित्रांनो आहे 361. 1 ते 30 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग संख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 5/7, 6/6, 7/5 आणि 8/4 आणि पुढे प्रश्नचिन्ह इथं विचारला गेलेला आहे. आता इथं बघा 7, 6, 5, 4 म्हणजे काय झालेलं आहे, लेस होत गेलेलं आहे. 7 आहे इथं, 6 आहे, 5 आहे इथं, 4 आहे म्हणजे इथं काय येणार आहे 3 येणार आहे. ओके 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे म्हणजे इथं काय येणार आहे 9 येणार आहे. म्हणजे 9/3 ऑप्शन क्रमांक 3 9/3. उदाहरण व्यवस्थितपणे समजून घ्या. किंवा असं पण येतं बघा 7 आणि 5 अधिक 7 बरोबर किती 12. 6 आणि 6 12, 7 आणि 5 12, 8 आणि 4 12, 9 आणि 3 12 होय की नाही 9/3. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीनं हे उदाहरण जे आहे ते आपण सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा 13, 19, 26 आणि 34. 13, 19, 26 आणि 34 किती उदाहरण आहे, हे 6वं उदाहरण या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. आता 13 अधिक 6 केलं तर उत्तर किती येतं 19 येते. 13 आणि 6 किती 19 बरोबर आहे. त्यानंतर 19 अधिक 6 केलं तर किती येत आहे 9 6 15 25 येईल. आपण इथं 7 घेऊया, इथं काय घेऊया 7 घेऊया मग किती येईल 26 उत्तर आलं. ओके 26 अधिक 8 केलं तर उत्तर किती येत आहे 34 येत आहे. म्हणजे 34 अधिक 9 केलं तर उत्तर किती येईल 34 अधिक 9 केलं 6 7 8 9 43 उत्तर येते. ऑप्शन क्रमांक 2 किती आहे उत्तर आलं 43 उत्तर आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 8 27 64 आणि 125. 8 27 64 आणि 125. आता 8 27 64 आणि 125 याच्यामध्ये जो संबंध दिलेला आहे तो कसा आहे पहा. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर किती येत आहे 2 दुने 4 4 दुने 8 2 दुने 4 4 दुने 8 इथं 8 आलं. ओके 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आलं. ठीक आहे. 3 नंतर 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64 आलं. म्हणजे घन आहे थोडक्यात 2 3 4 चा घन आहे. 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25 25 5 125. तसं 6 गुणिले 6 गुणिले 6 6 7 36 36 गुणिले 6 किती येते 6 7 36 ची 6 आजचे गेले 3 6 त्रिक 18 19 20 21 216 उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 4. फार सोपं असतं फक्त काय करायचं आपल्याला ते लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 5 7 10 15. 5 7 10 15. आता इथं 5 मध्ये अधिक 2 केलं तर उत्तर आलं किती 7 उत्तर आलं. 7 मध्ये अधिक 3 केलं 7 अधिक 3 केलं उत्तर आलं 10. 10 अधिक 5 केलं तर उत्तर किती येतं 15 येते. 2 3 बरोबर आहे ना 2 3 5 7 म्हणजे 2 3 5 अशा क्रमवार मूळ संख्या इतक्या फरक जो आहे तो वाढत गेलेला. ह्या ज्या आहेत त्या काय आहे ती मूळ संख्या. 5च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे 7 ही मूळ संख्या आहे होय की नाही. म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. 15 अधिक 7 उत्तर किती येतं 7 आणि 5 12 म्हणजे 22 उत्तर आलं. किती उत्तर आलं 22. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 22 उत्तर येतं. ओके पर्याय क्रमांक 1. 9वं उदाहरण पहा 8 4 17 10 35 22 आणि 71. 8 4 17 10 35 22 आणि 71. आता यामध्ये काय दिलेलं आहे एकाड एक संख्या ज्या आहे ते एकाड एक संख्यांचा विचार या ठिकाणी
केलेला आहे. आता पहा 8, 17 त्यानंतर 35 आणि 71. 8, 17, 35 आणि 71. इथं पहा 8 गुणिले 2 म्हणजे 8 2 16 अधिक 1 झालेला आहे, होय की नाही. 8 गुणिले 2 अधिक 1 बरोबर किती? 17 आलेला आहे. 17 गुणिले 2 अधिक 1 बरोबर 35 आलेला आहे. 17 2 34 आणि 1 35. 35चं काय झालेलं रे इथं? इथं 35 आलेला आहे. ठीक आहे. 35 गुणिले 2 35 गुणिले 2 अधिक 1 35 दुने 70 आणि हा एक 71. अशा पद्धतीचा ही चैन जी आहे ही चैन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला संबंध दिसतोय. आता वरती काय आहे पहा, 4 10 4 10 आणि 22 आणि मग या ठिकाणी येणारा प्रश्नचिन्ह जो आहे त्याचा संबंध आहे. 4 गुणिले 2 म्हणजे किती? 4 दुने 8 अधिक 2 बरोबर किती आला? 10. या ठिकाणी मी लिहितो 4 गुणिले 2 ओके अधिक 2 4 दुने 8 आणि 2 10. ठीक आहे. 10 गुणिले 2 अधिक 2 10 दुने 20 20 आणि 2 किती आले? 22 आले. ठीक आहे. त्यानंतर 22 गुणिले 2 22 गुणिले 2 अधिक 2 22 दुने 44 45 46. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. सोपं उदाहरण होतं. नेक्स्ट पहा 11 18 25 आणि 32. 11 18 25 आणि 32 हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. कितवं उदाहरण दिलेलं आहे? 10वं उदाहरण. इथं पहा काय संबंध आहे? 11 अधिक 7 11 अधिक 7 बरोबर 18 18 अधिक 7 7 7 14 आणि 15 म्हणजे 25 आणि 25 अधिक 7 उत्तर येत आहे 32 32 अधिक 7 बरोबर उत्तर किती आहे? 7 8 9 39. ऑप्शन क्रमांक 3. सोपं गणित आहे. उदाहरण हे सोपं असतं, फक्त आपल्याला लक्ष द्यायचं असतं. व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा 5 7 11 13 17 19 आणि 29 31 अशा पद्धतीच्या ह्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता ह्या ज्या आहेत ह्या जुळ्या मूळ संख्या दिलेल्या आहेत. 5 7 11 13 जुळ्या मूळ संख्या. जुळ्या मूळ संख्यांना दुसरं नाव काय आहे? जोडमूळ संख्या. लक्षात ठेवा, त्यांना दुसरं नाव काय आहे? जोडमूळ संख्या. म्हणजेच काय आहेत? जुळ्या मूळ संख्या. ओके. क्रमानं या ठिकाणी जोडमूळ संख्या म्हणजे काय बघा, 7 आणि 5 यांच्यामध्ये फरक 2 आहे. 11 आणि 13 यांच्यामध्ये फरक 2 आहे. 17 आणि 19 यांच्यामध्ये फरक 2 आहे. 29 31 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2 आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 मूळ संख्यांमध्ये जर फरक 2चा आला तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. आता 29 आणि 31 याच्यानंतर कोणत्या प्रकारची मूळ संख्यांची जोडमूळ संख्यांची जोडी येते ते आपल्याला इथं शोधावं लागणार आहे. तर कोणते येणार आहे? 41 आणि 43. कारण 49 ही मूळ संख्या नाही आहे, होय की नाही. आणि या ठिकाणी हे पुढच्या संख्येत 39 पण नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे 41 आणि 43 क्रमाने येणारी जोडमूळ संख्या आहे. क्रमाने येणारी जोडमूळ संख्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण पहा 6 7 12 14 18 आणि 21. 6 7 12 14 18 आणि 21. यामध्ये पहा 6 अधिक 6 अशा पद्धतीची ही चैन झालेली आहे. अधिक 6 बरोबर 12. 6 अधिक 6 म्हणजे किती? 12. 12 अधिक 6 बरोबर 18 म्हणजे 18 अधिक 6 बरोबर किती? 24. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1. वरच्या काय विचार करण्याची गरज नाहीये. 7 दुने 14 7 3 21 आणि मग इकडं पुढं 28 असं पण त्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे 7चा पाडा दिलेला आहे तो थोडक्यात. 7 अधिक 7 14 14 अधिक 7 21 21 अधिक 7 किती? 28. या पद्धतीनं ते उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला हा संबंध या ठिकाणी महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा 13 15 19 आणि 27. 13 15 19 आणि 27. इकडे बघा रे, काय सांगितलेलं आहे? 13 15 19 आणि 27. आता यामध्ये काय प्रश्न आहे बघा की 3 आणि 1 याच्यामध्ये संबंध आहे.
3 वजा 1 13 अधिक 3 वजा 1 उत्तर किती येत आहे पहा. 3 वजा 1 किती आहे 2 बरोबर आहे. 13 आणि 2 किती 15. लक्षात घ्या 1 आणि 5 इथं दिलेला आहे. 1 आणि 5 म्हणजेच काय 15 अधिक यांच्यामध्ये मायनस करायचं 5 वजा 1 करायचं. बघा 15 5 मधून 1 गेला किती 4 म्हणजे 15 आणि 4 किती आला 19. आता यांच्यामध्ये पहा 19 अधिक 9 वजा 1 बरोबर 19 अधिक 9 वजा 1 9 वजा 1 किती 8 19 आणि 8 किती झाले 27 किती झाले 27. मग इथं काय येईल 27 अधिक 7 वजा 2 येईल. या दोघांमधला फरक त्याच्यामध्ये मिळवलेला दिलेल्या अंकांचा जो फरक आहे ना तो त्यामध्ये मिळवलेला आहे. 7 वजा 2 किती झाले 5. मग 27 आणि 5 किती झाले 32. किती आला 32 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट पहा 11 12 16 52 इथं प्रश्नचिन्ह दिलेला आहे 92 आणि 96 92 आणि 96. इथं 11 हा 1 चा वर्ग आहे. सॉरी 11 जे आहे 11 मध्ये ज्यावेळेस आपण 1 चा वर्ग मिळवू 11 अधिक 1 चा वर्ग बरोबर किती आलं रे 12. 1 चा वर्ग किती 1 1 चा वर्ग किती असतोय 1 असतोय. ओके 1 चा वर्ग 1. 12 ही जी संख्या दिलेली आहे यामध्ये आपण काय करूया 12 अधिक 2 चा वर्ग घेऊया. 12 अधिक 2 चा वर्ग 12 अधिक 2 चा वर्ग किती 4 12 आणि 4 किती आलं 16. 16 अधिक 6 चा वर्ग घेऊया 16 अधिक 6 चा वर्ग 16 अधिक 6 चा वर्ग म्हणजे ह्या ज्या एकक स्थानी संख्या दिलेल्या आहेत ना यांचा या ठिकाणी आपण वर्ग घ्यालोय. एकक स्थानी ज्या संख्या दिलेल्या आहेत ना त्यांचा इथं वर्ग घ्यालोय. 6 चा वर्ग 16 अधिक 6 चा वर्ग 36 6 6 12 हातचा गेला 1 3 1 4 1 5 52 आलं की नाही 52 ही संख्या आली. मग आता 52 अधिक एकक स्थानी 2 म्हणून 2 चा काय करायचा आहे वर्ग घ्यायचा. 52 अधिक 2 चा वर्ग किती 4 52 आणि 4 किती झाले 56. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. 52 आणि 4 किती 56 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा 12/7 10/7 8/7 आणि 6/7 हे उदाहरण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आता यामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. खाली तर छेद हा 7 आहे अंशा फक्त काय झालेला आहे -2 झालेला आहे. बघा 12 वजा 2 बरोबर 10 आलेलं आहे 10 10 वजा 2 बरोबर किती 8 इथं 8 आलेलं आहे. 8 वजा 2 बरोबर आलेलं आहे 6 म्हणून 6 वजा 2 किती येणार आहे 4 4/7 हा 7 7 7 7 इथं सुद्धा 7 इथं आलेलं आहे 4 म्हणजे 4/7 ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 16वा गणित पहा 1/2 2/4 3/8 आणि 4/16 बेकबे बेदुने 4 होय की नाही 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने किती रे 32 16 दुने किती 32 म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे होय की नाही. आणि इथं 1 2 3 4 5 क्रमाने गेलेला आहे. 1 क्रमाने गेलेला आहे. हे काय झालेलं आहे याला 2 न गुणलं 4 4 ला 2 न गुणलं 8 8 ला 2 ने गुणलं 16 16 ला 2 ने गुणलं 32. ओके ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. त्यानंतर 17वा प्रश्न या ठिकाणी पहा. 17व्या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे इथं हा भाग वेगळा घ्या हा भाग वेगळा घ्या. दोन्ही भाग जे आहेत ते वेगवेगळे घ्या. दोन्ही भाग काय करा वेगवेगळे घ्या. दोन्ही भाग आपल्याला वेगळे घ्यावे लागणार आहे. इथं पहा 8 अधिक 2 8 अधिक 2 बरोबर 10 10 अधिक 2 बरोबर 12 इथं 12 अधिक 2 बरोबर 14 14 अधिक 2 बरोबर 16 म्हणजे इथं 16 आलेला आहे. या दोन पैकी एक ऑप्शन आहे. 5
5 अधिक 5 म्हणजे 10, 10 अधिक 5 बरोबर 15, 15 अधिक 5 म्हणजे 20, 20 अधिक 5 म्हणजे किती आलं 25. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 16 25 आलं लक्षात. या पद्धतीने हे उत्तर काढायचं आहे. 17 उदाहरण झालं. 18 पहा 12 24 48 आणि 96. 12 24 48 आणि 96 18वं उदाहरण या ठिकाणी कशा पद्धतीने दिलेलं आहे. मालिकेमध्ये जी संख्या दिलेली आहे 12, 12 गुणिले 2 किती 24, 24 गुणिले 2 किती 48, 48 गुणिले 2 किती 96, मग 96 गुणिले 2 किती इकडं बाजूला करा. 96 गुणिले 2 बेसक 12, हातचा गेला 1 2 9 18 1 19 192. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट पहा 11 24 39 आणि 416. आता यामध्ये काय दिलेलं आहे, यामध्ये काय दिलेलं आहे त्याचा आपल्याला इथं संबंध जोडायचा आहे. प्रत्येक संख्येत डावीकडे जी अंक दिलेला आहे, डावीकडचा जो अंक या ठिकाणी दिलेला आहे त्याचा काय आलेला रे वर्ग आलेला. 1 चा वर्ग बरोबर 1, 2 चा वर्ग म्हणजे 4, 3 चा वर्ग म्हणजे 9, 4 चा वर्ग म्हणजे 16. तसं इथं 5 चा वर्ग येणार आहे, होय का नाही. 5 चा वर्ग किती 25 म्हणजे 525 उत्तर येणार आहे. किती उत्तर येणार आहे 525 उत्तर येणार आहे. लक्षात आलं का रे. हा प्रश्न नीट समजून घ्या. इथं काय दिलेला आहे, काय दिलेला आहे 1 चा वर्ग बरोबर 1, होय का नाही. 2 चा वर्ग बरोबर किती 4 आणि हा 2 बरोबर आहे. 3 चा वर्ग बरोबर किती आलेला आहे 9, तसं 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग किती 25 आणि हा 5 या ठिकाणी 525. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा 13 17 25 32 37 47 आणि 58 आणि पुढे दिलेला आहे मित्रांनो प्रश्नचिन्ह. ओके. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा. 1 अधिक 3 जे आहे 13, 13 अधिक 1 अधिक 3 उत्तर किती येते 13 आणि हे 4 किती आलं उत्तर 17. म्हणजे काय दिलेल्या संख्यांची बेरीज त्यामध्ये मिळवायची. दिलेल्या संख्यांची काय करायची रे बेरीज त्यामध्ये मिळवायची. 17 17 अधिक 1 अधिक 7 बरोबर किती 8, 17 आणि 8 किती 25, 17 आणि 8 किती 25 बरोबर आहे. तसं मग आपण काय करूया, हे जे 58 आहेत 58 अधिक किती करणार आहे 5 अधिक 8, 8 आणि 5 किती झाले रे 13, 58 आणि 13, 58 आणि 13 8 9 10 11, हातचा गेला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 71 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ओके. बघा IVXL IVXL अशा पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे. I म्हणजे 1 गुणिले 5 बरोबर किती 5. ओके. 5 गुणिले 2, 5 गुणिले 2 बरोबर किती 10, 10 म्हणजे किती x, 5 म्हणजे v. ओके. 5 म्हणजे किती v, हा v आहे. ठीक आहे. त्यानंतर 10 गुणिले किती केलेला आहे 5 केलेला आहे. 10 गुणिले किती केलेला आहे 5 केलेला आहे. कारण यल आहे, यल म्हणजे किती 50 यल या ठिकाणी आलेला आहे. मग पुन्हा इथं 5 2 5 म्हणजे परत इथं किती येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे 10 गुणिले 50 गुणिले 2 इथं 50 आले ना, हे 50 गुणिले 2 उत्तर आहे 100. 100ला आपण म्हणतो C म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. समजून घ्या. आहे काय झालेले 5 2 5 2 या चेन या ठिकाणी त्यांचा गुणाकार केलेला आहे. ओके. त्यानंतर 23वे उदाहरण या ठिकाणी पहा. 22वा 22 आपण सोडवलो का नाही सोडवलो. 3 4 7 10 15 22 आणि 31 यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. 3 गुणिले 2 अधिक 1, 3 दुने 6 आणि 1 किती आला 7. म्हणजे एकाड एक संख्या जर आपण या ठिकाणी विचारात घेतल्या, एकाड एक संख्या जर आपण इथं विचारात घेतल्या तरच हे लक्षात येणार आहे आपल्या. 3 गुणिले 2 अधिक 1 आलं लक्षात. तसं मग या ठिकाणी काय येणार आहे 7 गुणिले 2 अधिक 1 बरोबर 15 येणार आहे.
इथं 3 दुने 6 आणि 1 7 आलं 7. ओके, त्यानंतर हे 15. 15 गुणिले 2 अधिक 1 15 दुने 30. 30 आणि 1 किती आला? 31 आला. 30 आणि 1 किती आला? 31 आला. बरोबर आहे. हा, मग तसं 4, 10, 22 मध्ये काय संबंध आहे? 4, 10, 22 मध्ये काय संबंध आहे? तरच आपल्याला तिथं उत्तर काढता येणार आहे. हा, 4, 10 म्हणजे इथं पहा 4 गुणिले 2 अधिक 2. 4 दुने 8 आणि 2 किती आला? 10. ओके, 10 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे किती आला? 22 उत्तर आलं. ओके, 22 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे 22 दुने 44, 45, 46. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक किती? 1 करेक्ट आहे. त्यानंतर 23वा गणित बघा. 35, 33, 30 आणि 25. आता यामध्ये काय झालेलं आहे? -2 झालेला आहे. बघा 35 वजा 2 बरोबर किती आला? 33. ओके, 33 वजा 3 बरोबर किती आला? 30 आला. ओके, 30 वजा 5 बरोबर किती आला? 25. म्हणजे 2, 3, 5. त्यानंतर काय येणार आहे? मूळ संख्यांमधला फरक आहे. मूळ संख्या आहेत ह्या 2, 3, 5. इथं येणार वजा 7. म्हणजे 25 वजा 7 उत्तर किती आलं? 18. किती उत्तर आला? 18. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक किती आहे? 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण 24 पहा. 143, 244, 345 आणि 446. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत 545, 557, 547 आणि 546. आता इथं काय झालेलं आहे? अंकांचा गुणाकार या ठिकाणी जर आपण मालिकेतील एकक तसेच शतक स्थानावरचा अंक जो आहे, एकक आणि शतक स्थानावरचा जो अंक आहे तो कसा होत गेलेला आहे? चढता क्रमाने गेलेला आहे. 1, 2, 3 नंतर 4 म्हणजे इथं येणार आहे 5. ओके, इथं बघा 3, 4, 5, 6 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 7. आलं लक्षात? इथं 5 आहे, 7 आहे. इथं सुद्धा 5 आणि 7 आहे. मधला अंक काय आहे? 4, 4च राहिलेला आहे. 4, 4, 4. इथं सुद्धा 4 म्हणजे 547. आलं लक्षात? किती येणार आहे? 547 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 25वा प्रश्न पहा. 23, 42, 52 आणि 34. 23, 42, 52 आणि 34. यामध्ये 2 गुणिले 3 बरोबर किती आला? 6. 2 गुणिले 3 बरोबर किती आला? 6. 4 गुणिले 2 बरोबर 8. 5 गुणिले 2 बरोबर 10. 6, 8, 10. 2, 2चा फरक आहे. 3 गुणिले 4 बरोबर 12 आहे की नाही? म्हणजे 6, 8, 10, 12. त्यानंतर इथं काय येणार आहे? 14. बरोबर आहे ना? किती येणार आहे? 14 उत्तर येणार आहे. 14 म्हणजे 6, 8, 10, 12 ही मालिका पुढे अंकांचा गुणाकार जो आहे 14 असलेली संख्या आपल्याला शोधायची. बरोबर आहे. 14 कोणत्या अंकांचा गुणाकार आहे ते शोधायचं आहे. 14 कोणत्या अंकांचा गुणाकार आहे ते शोधायचं आहे. 7 दुने 14. 2 गुणिले 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर 26वा प्रश्न पहा. 4, 7, 13, 25 आणि 49. 4, 7, 13, 25 आणि 49. यामध्ये काय झालेलं आहे? 4 अधिक 3 बरोबर 7. ओके, 7 अधिक 6 बरोबर किती? 13. 13 अधिक किती? 7 आणि 5 12. 12 बरोबर 25. म्हणजे 3, 1, 3, 3 दुने 6, 6 दुने 12. 12 दुने किती? 24. 12 दुने किती रे? 24. इथं काय येणार आहे? 25. 25 आणि 4 किती झाले? 49. म्हणजे 49 अधिक 24 दुने 48. 49 आणि 48 उत्तर किती येते? 9, 8, 8, 16, 1, 17. 4, 4, 8, 1, 9, 97. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ऑप्शन क्रमांक किती? 3. त्यानंतर नेक्स्ट पहा. 37, 43, 53. त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे आणि मग दिलेला आहे 28. ओके,
कितवं उदाहरण आहे? 29वा उदाहरण दिलेलं आहे पहा. हे 29वा प्रश्न जो आहे तो इथं दिलेला आहे. 29वा प्रश्न 29, 37, 43, 53 आणि 28. इथं 29 आहे, सॉरी. इथं 29, 37, 43, 53 आणि 28 अशा पद्धतीचा हा प्रश्न इथं दिलेला आहे. 29 आणि 31. 29 नंतर किती? 31, 29, 30, 31, 32. 31 ही मूळ संख्या जी आहे ती वगळलेली आहे. लक्षात घ्या, 31 ही मूळ संख्या काय झालेली आहे? इथं वगळलेली आहे, म्हणजे काढून टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या आलेली आहे 37. 37 नंतर काय झालेलं आहे? 38, 39, 40, 41 काढून टाकलेले आहे आणि पुढं 43 आले. आलं लक्षात? 43 नंतर काय झालेलं आहे? 47 काढून टाकलेले आहे, पुढं 53 आलेले आहे. मग 53 नंतर कोणती मूळ संख्या आहे ते शोधायचं. 53 नंतर कोणती मूळ संख्या आहे? 53 नंतर 59 ही मूळ संख्या आहे, ती काढून टाकलेली आहे, होय की नाही? मग 59 नंतर कोणती येणार आहे? 61 येणार आहे. 59 नंतर कोणती येणार आहे? 61. हे 28 वगैरे काय नाही, 28वा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे 53 नंतर 59 काढून टाकायची, पुढे आलेले 61, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. काय म्हटलेलं याचा? एका आड एक मूळ संख्या आलेल्या आहेत. एका आड एक मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके. 27वा प्रश्न पहा. 27वा प्रश्न. इथं क्रम जो आहे तो थोडासा चेंज झालेला आहे माझ्याकडून. 29, 37, 43 आणि 53 हा तोच प्रश्न होता. त्यानंतर हा बघा 14, 16, 19. 14, 16, 19 हा खऱ्या अर्थाने 29वा प्रश्न आहे. 24, 31, 42 आणि 55. 14 अधिक 2 बरोबर 16. ओके. 16 अधिक किती झालेलं आहे? 16, 17, 18, 19. 3 झालेला आहे, 19. 19 अधिक किती झालेला आहे? 4, 5 म्हणजे किती आलेलं आहे? 24. 24 अधिक 7 बरोबर 31. म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्या त्यामध्ये मिळवलेल्या आहेत. ओके. म्हणजे तसं 55 अधिक किती करायला पाहिजे ते आपण शोधायला पाहिजे. 24 अधिक 7 बरोबर 31. 31 अधिक 7 नंतर मूळ संख्या आहे 11. एक नाही, 1 आणि 1 7, 8, 9, 10, 11. मग आलेला आहे इथं 42. ओके. 42 अधिक 11 नंतर 13, 3 आणि 2 5, 55. मग 55 अधिक किती करायला पाहिजे? 13 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 17. मग 17 म्हणजे 5, 7, 55 आणि 17, 7 आणि 5, 12. आजचा गेला 1, 5 आणि 1, 6 आणि 1, 7, 72. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके. नेक्स्ट पहा 0, 7, 26 आणि 63. 0, 7, 26 आणि 63 या मालिकेमध्ये काय झालेलं आहे? घन संख्यापेक्षा 1 ने लहान असलेल्या संख्या आहेत. 1चा घन किती आहे? 1 वजा 1 बरोबर 0. ओके. 3चा घन किती? 9. किंवा 2चा घन, सॉरी कितीचा? 2चा घन घेऊया. प्रिव्हियस. नेक्स्ट 9, 27, 45 आणि 63. 9, 27, 45, 63. थोडासा मागचा क्वेश्चन राहिलेला आहे. त्याचा पर्याय क्रमांक जो आहे तो 124 उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. तो दिसना झालेला आहे आता. इथं 9, 27, 45 आणि 63. तर हे काय रे? 9 गुणिले 1. 9 गुणिले 1. 9 गुणिले 1 बरोबर किती? 9 उत्तर आहे. ओके. त्यानंतर 9 गुणिले 3 बरोबर 9 तर 1 27. 9 गुणिले 5 9 5 45. 9 गुणिले 7 बरोबर 63. 1 3 5 7. त्याच्यानंतर काय येणार आहे? 1 3 5 7 9. मूळ संख्या ज्या समसंख्यांचा या ठिकाणी गुणाकार आहे.
समसंख्या इथं 7 नंतर 9, इथं 9, 9 गुणिले 9 81. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 56, 49, 42 आणि 35. 56, 49, 42 आणि 35. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? 56, 49, 42, 35. यामध्ये 56 वजा 7 बरोबर किती? 49. 49 वजा 7 किती उत्तर आलं? 42. त्यानंतर 35 वजा 7 बरोबर किती? 28. होय की नाही? मग 28 वजा 7 उत्तर किती येत आहे? 28. हा इथं उत्तर निघला 28. इथं काय आलेलं आहे? 28. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्यानंतर 33 पहा, 7, 12, 22 आणि 42. 7, 12, 22 आणि 42. अधिक 5 केलेला आहे. 7 अधिक 5 बरोबर किती? 12. 12 अधिक किती झालेला आहे? 7, 8, 9, 10. इथं 10 आहे बरोबर 22. 22 अधिक 5, 5, 5, 2, 10, 5 तरीक 15. 5, 6, 7. 5, 10, 20. याच्या दुप्पट झालेलं आहे. इथं 20 आहे. 20 तेव्हा काय आलेलं आहे? 42. मग इथं काय येणार आहे? अधिक 40. 5, 1, 5, 5, 2, 10, 10, 2, 20 आणि मग इथं काय येणार आहे? 40. 42 अधिक 40 किती येणार आहे? 2, 82. ऑप्शन क्रमांक 2. 34वा प्रश्न पहा, 13, 17, 25, 32 आणि 37. आता इथं काय झालेलं आहे? संख्येमध्ये तेच अंक जे आहेत. आता 13 जे आहेत हे काय झालेलं आहे? 3 आणि 1 किती झालेलं आहे? 4. 1 अधिक 3 बरोबर किती? 4. 13 आणि 4 17. मग तसं 17 जे आहे 1 अधिक 7 करा. उत्तर किती येतं? 7 आणि 1 8. 17 आणि 8 किती झाले? 17 आणि 8 25. उत्तर किती झालं? 25 आलं. ठीक आहे. त्यानंतर 25 अधिक 2 अधिक 5 ह्याच अंक त्यामध्ये मिळवायचे. या अंकांची बेरीज. 5 आणि 2 किती झाले? 7. 25 आणि 7 किती झाले? 32 आलं. किती उत्तर आला? 32. मग 32 अधिक 3 अधिक 2. 3 आणि 2 किती? 5. हे 3 आणि 2 5 आणि हे 32. 5, 6, 7 म्हणजे 37. मग 37 अधिक किती करायला पाहिजे? 3 अधिक 7. 7 आणि 3 10. 37 अधिक 10 किती? 37 अधिक 10 उत्तर आलं 47. ऑप्शन क्रमांक 1. आणि आता शेवटचा प्रश्न आहे 108, 90, 72 आणि 54. 108, 90, 72 आणि 54. हे जे आहेत हे काय दिलेलं आहे बघा? 18 गुणिले 6. 18 गुणिले 6. 18 गुणिले 6. त्यानंतर 18 गुणिले 5. 18 गुणिले 4. 18 चौक 72. 18 6 108. ओके. 18 5 90. 18 चौक 72 आणि 18 गुणिले 3. 18 त्रिक 54. तसं 18 गुणिले 2. 18 2 36 म्हणून ऑप्शन क्रमांक 4. या पद्धतीने मित्रांनो या दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व उदाहरणं जी आहेत ती सविस्तर पाहिलेली आहेत. ओके. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.